नमस्कार मित्रांनो, मी काजल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज काय बरं वाटत नाही, पण छोट्या असता राजकुमारांनी आज मला फरमाईश दिली की मला बटाट्याची भाजी बनवून दे। अगस्तीला माझा बटाटा खूप आवडतो। मला उभं पण राहण्याची इच्छा नव्हती, कारण मला खूप विकनेस पण आला होता। नंतर अगस्तीचे केस कट करायला गेलो, तर खूप केस वाढले होते। त्याला मी आणि त्याचे डॅडा घेऊन बाहेर गेलो केस कटिंगला, आणि तो खूप त्याचे केस घरी त्याचे डॅडच कटिंग करतात, पण आज आम्हाला बाहेर जाऊन त्याचे पूर्ण केस बारीक करायचे होते। पण तो काय ऐकायलाच तयार नाही, खूप रडत होता। कसं तरी ऐकला आणि त्याचे फायनली आम्ही टक्कल केलं। अगं टक्कल मध्ये इतका वेगळा दिसत होता, तो स्वतःलाच बघून ना हसत होता। आणि मग घरी आलो। आम्हाला जायचं होतं आज गुरुवार मंदिरामध्ये, कसला भारी स्टंट करतो ना। तर मग मंदिरात गेलो, छान साईबाबांचे असे दर्शन घेतले। किती प्रसन्न वाटतं साईबाबांना बघून ना। आणि हे बघा, ही बाहेर मूर्ती ठेवली आहे, इथे अगस्त्य माझा दरवेळेस येऊन साईबाबांचे पाय दाबतो आणि साईबाबांच्या पाया पडतो। सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही येतो अष्टगंधाकडे। अष्टगंधाकडे येऊन अगस्त्य माझा वाटच बघत असतो, मला कधी मम्मा अष्टगंध लावते, आणि त्याच्या डॅडांना पण मीच अष्टगंध लावते। दोघं छान असतं। अष्टगंध लावल्यानंतर आम्ही निवांत इथे बसतो। अगस्त्य डॅडा खूप शांत बसले होते, बोले चला आज त्यांचाही व्हिडिओ काढूया। जरा वेळ मंदिरात बसलो, आणि अगस्त्यची गंमत बघा। अगस्त्यने काय केलं माहितीये का, अगस्त्यला ओम साईराम हात जोडून करायला लावलं त्याच्या डॅडाने, आणि अगस्त्य ओम साईराम एकदा बोलला, नंतर आम्ही कान देऊन ऐकतो हा बोलतो तरी काय। तर अगस्त्य झेंडा उच्चार आहे हमारा बोलत होता। काय करावं ह्या पोराला।